मी आपल्याला एक सांगू इच्छितो, वारंवार केंद्र सरकारने सांगितलेलं आहे की पेट्रोल डिझेलचा स्ट्रॅटेजिक साठा आमच्याकडे आहे, त्याचा सप्लाय देखील योग्य प्रमाणात होतोय। पण विनाकारण जेव्हा पॅनिक तयार होतो आणि पॅनिक तयार झाल्यानंतर आपलं सप्लाय चेन कशी असते, आपली सप्लाय चेन ही ओव्हर द इयर्स ही इव्हॉल्व झालेली सप्लाय चेन असते। त्यामुळे एखाद्या पेट्रोल पंपावर किंवा एखाद्या एरियात एखाद्या तालुक्यात वर्षानुवर्ष महिन्याला किती पेट्रोल लागतं, दिवसाला किती पेट्रोल लागतं, याच्या आधारावर सप्लाय चेन तयार झाली असते। आणि मग अचानक जेव्हा अफवांवर आधारित लोक जास्त पेट्रोल भरणं सुरू करतात त्यावेळी ती सप्लाय चेन डिस्टर्ब होते। याचा अर्थ साठा कमी असं नाही आहे, तर अशा प्रकारच्या पॅनिकने उदाहरणादाखल आपल्याला माहिती आहे की एखाद्या बँकेमध्ये जर लोकांनी एकाच दिवशी पैसे काढणं सुरू केलं तर ती बँक पैसे देऊ शकत नाही, कारण त्यांचे पैसे डिप्लॉयड असतात। तशीच परिस्थिती आहे। मी लोकांना विनंती करतो, जागतिक परिस्थिती वाईट असतानाही आपण आपली सप्लाय चेन चांगली ठेवलेली आहे, पण आपण जर पॅनिक बाईंग केलं तर ती सप्लाय चेन नीट राहू शकणार नाही, त्या डिस्ट्रप्शन्स येतील। त्यामुळे सगळ्यांनी पेट्रोल ऑप्टिमली वापरावं आणि सप्लाय चेन डिस्टर्ब करू नये, अशा पद्धतीने अफवांवर विश्वास ठेवू नये, अशा पद्धतीने माझी विनंती आहे।